नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। व्हीबीसीएल कंपनीचा मुख्य सूत्रधार विजय जगदाळे झाला गजाआड। 62,85,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करून होता फरार। पाहूया सविस्तर बातमीपत्र। येथील झेले चित्रमंदिर नजीक असलेल्या आदिसागर अपार्टमेंटमधील व्हीबीसीएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून 17 मे 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 दरम्यान 62,85,000 रुपयांचे ऑनलाईन आणि धनादेशच्या माध्यमातून तसेच रोखीने फसवणूक झाल्याची तक्रार जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये उत्तम दत्तात्रय निकम वय वर्ष 60 राहणार पाचगाव कोल्हापूर यांनी दिली आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी विजय नाता जगदाळे वय वर्ष 40 राहणार जयसिंगपूर याला कर्नाटक राज्यातील झमखंडी या गावातून सापळा रचून मोठ्या शिताफीने मुसके आवळले आहेत। या संशयित आरोपीला येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, वरील कंपनीच्या कार्यालयामध्ये संशयित आरोपी विजय जगदाळे, त्यांची पत्नी नंदा विजय जगदाळे आणि कंपनीचे एजंट सचिन उदगावे, सलीम आळतेकर, संकेत सूर्यवंशी यांनी संगनमताने नमूद कंपनीद्वारे विविध आयुर्वेदिक औषधे, गुणकारी पेय आणि दैनंदिन नित्य वापरातील विविध वस्तू विक्रीसाठी फ्रँचायझी घेण्याकरिता कंपनीमध्ये ठराविक रक्कम गुंतवण्यास सांगून त्याबद्दल कंपनीचे प्रॉडक्ट आणि त्याबरोबर गाळा भाडे, कामगार पगार व विक्रीमधील 30% परतावा देखील दिले जाईल असे सांगून गुंतवणूकदार यांच्याकडून ऑनलाईन बँकेमार्फत आणि रोख स्वरूपात रक्कम स्वीकारली आहे। परंतु कंपनीने गुंतवणूकदारांना सांगितल्याप्रमाणे गुंतवणूकदार यांच्याबरोबर केलेल्या कराराप्रमाणे त्यांना लाभ न देता त्यांची मूळ गुंतवणूक रक्कमही परत केली नाही। त्यामुळे वरील सर्वांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची कारवाई गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांच्यासह महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे, पोलीस नाईक रुपेश कोळी यांनी कर्नाटक राज्यातील झमखंडी येथे जाऊन सापळा रचून विजय जगदाळे याच्या मुसक्या आवळल्या आहेत। शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, जयसिंगपूर।